नमस्कार मंडळी. आयुष्याचा अर्थ कसा समजावा किंवा तो कशात असतो या विषयाच्या अनुरोधाने मी एक पुस्तक वाचत होतो आणि वाचताना मला एका सिद्ध पुरुषाची जीवनगाथा वाचायला मिळाली. ती वाचताना आणि त्यात लिहिलेलं निखळ सोपं ज्ञानाने परिपूर्ण असं जीवन शब्दांच्या रत्नाची आरास मांडावी तसं त्यात सजलेलं दिसलं. वाचनात आलेला प्रत्येक विचार, प्रत्येक वाक्य अंतर्मुख करायला लावणारं होतं. मी वाचनात गुंगून गेलो. वाचता वाचता एक सुंदर वाक्य जे माझ्या मनाला भावलं आणि वाटलं, अरे आपण नुसतेच वाचतो, पण त्या शब्दाचा उच्चार जर घडला तर त्यातून काय ध्वनित होतं हे कोणी लक्षात घेतलेलं नाही आजपर्यंत. मग या सिद्धपुरुषाने मात्र नेमकं तेच आपल्याला दाखवून दिलेलं आहे. श्री दत्त पद्मस्वामी त्यांनी एक सुंदर वाक्य त्याच्यामध्ये लिहिलं आहे. तुम्ही नुसती गीता गीता असे म्हणा, त्याचा उच्चार त्यागी त्यागी होतो. मी त्याचा प्रत्यय घेतला आणि मला तो पटलासुद्धा. परमपुरुष श्री भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा गूढार्थ ही लक्षात येण्यासाठी दिलेली गुरुकिल्ली आहे असं वाटायला लागलं. गीता या एका शब्दातूनच संपूर्ण गीतेचा अर्थ सामावलेला आहे. म्हणून तर सकल विश्वात या गीतेचं महात्म्य कळलेलं आहे. लोकांना आता ते पटायला लागलेलं आहे. गीतेला श्रीमद भगवद्गीता असे आपण म्हणतो, पण या श्रीमदचा अर्थ कोणी विचारात घेतला आहे का? मित्रांनो, तो आपण जाणण्याचा प्रयत्न करू. श्री म्हणजे शक्ती, समृद्धी आणि परमपवित्रता. मध जे युक्त आहे असं काहीतरी. भगवत याचा अर्थ आहे भगवंताचं, विष्णूचं किंवा श्रीकृष्णाचं. भगवंताच्या अमृतवाणीनं, ज्ञानरसानं जे परिपूर्ण ओथंबलेलं आहे ते ज्ञान, ते अक्षर वाङ्मय जीवन जगण्याचं तत्त्व म्हणजे गीता. गीता वाचताना आपण म्हणलं ना आत्ताच की नुसतं गीता गीता म्हणलं तर त्यातून त्यागी त्यागी हा शब्द निर्माण होतो. कारण संपूर्ण गीता ही त्यागावर तर सांगितलेली आहे. बघा बरं, त्याग जन्मापासून आहे. कारण त्याग या शब्दाचा अर्थ त्यज म्हणजे सोडून देणे यावर आधारलेला आहे. म्हणून गर्भवाससुद्धा सोडावा लागतो. भगवंतांनी गीतेच्या 2ऱ्या अध्यायापासूनच अर्जुनाला या विषयाची थोडी थोडी कल्पना द्यायला सुरुवात केलेली आहे. अर्जुना, तू असा वेडेपणा करू नकोस. आता काय करू, कसे करू हे रणांगणात चालत नाही. ते तुझ्यासारख्या वीराला शोभत नाही. सोड तुझी भीती, सोड तुझी ममता आणि भगवंतांनी नेमून दिलेलं कार्य त्याला तू सामोरं जा. येथून गीता आणि त्यागाची सुरुवात आहे. मी मारणारा हे सोड, कारण जो तो आपल्या कर्माने जाणारा आहे. तू मारणारा किंवा मरणारा कोणीच नाही. जन्मतो मी, जगतो मी आणि मीच माझ्या इच्छेने निर्वाणही करतो पुढच्या सृजनासाठी. सोप्या शब्दात भगवंत त्यागाची बाब समजवतात. कर्म कर, पण फळाची अपेक्षा करू नकोस. त्याचा त्याग कर. मी कोणीतरी आहे ही भावना आणि आपल्या अहंकाराला तू सोडून दे. तुझी या देहावरची, व्यक्तींवरची, परिस्थितीतून उद्भवलेली आसक्ती सोडून दे. त्याचा त्याग कर. फक्त 3 ओळी, पण गीतेचं सार त्यात ओवलेलं आहे. कर्म कर, पण माझं म्हणून न करता, फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म सात्विक कर्म आहे. म्हणून त्या सात्विक कर्माला त्यागाची जोड लागते. मग त्याग असा असेल तर मग त्यागी कोण असू शकतो? मानव म्हणून जन्माला आल्यावर सकल कर्माचा त्याग करणं शक्य नसतं. कुठेतरी अपेक्षा, इच्छा, कामना, माझं असं काहीतरी राहतंच. पण हेच जेव्हा जो मानव करतो, म्हणजे फलाची अपेक्षा ठेवत नाही, तो खरा त्यागी बनतो, गीता जगतो. कारण संन्यासासारखं जीवन जे जगतात, वेगळ्या अर्थाने म्हणजे संसारात राहून आसक्तीतून दूर जो राहतो
तो खरा संन्यासी, तो खरा त्यागी. आता त्यागाचे प्रकार आहेतच मित्रांनो. जसे की आपण वर पाहिलं की सात्विक त्याग, मग राजससुद्धा त्याग भगवंतांनी सांगितलेला आहे. कधी कधी कर्माच्या भीतीनं होणाऱ्या परिणामाची जाण घेऊन सोडलेलं कर्म त्याला राजस कर्म म्हणलं जातं, राजस त्याग म्हणलं जातं. म्हणजे बघा बरं, चोरी, लांडी, लबाडी, खून, मारामाऱ्या, लोभ, सत्तेसाठी भांडणं, विश्वासघात करणं, मग अशा कितीतरी समांतर गोष्टी या राजस त्यागात येतात. पण राजस त्याग म्हणजे गीतेचं ज्ञान नाही किंवा तो त्याग ठरणारच नाही. आपण तिसरा प्रकार ही विचार करूया. आपण मोहात सापडतो, व्यसनात अडकतो, कुसंगतीने बिघडतो, कर्तव्य कर्मच अशा संगतीमुळे सोडून भरकटत जातो. त्याला तामसिक गोष्टीचा वेढा पडतो आणि तो वेढा आपल्या सात्विक कर्माचा, विचारांचा त्याग करायला लावतो. तो दिशाहीन व्हायला लागतो. म्हणून त्याला तामसिक म्हणलेलं आहे. तो त्याग तामसिक होतो. भगवंत केवळ गीता या शब्दानेच सांगतात की तू कर्म कर, पण मी करतो माझं असं म्हणू नकोस. फळाची अपेक्षा न करता ते कर्म मदार्पण कर. सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर भावभावनेच्या भोवऱ्यात अडकू नकोस, कारण तू आसक्त न होणे हीच तर गीतेतील त्यागाची शिकवण आहे. आपल्याला व्यवहारातले उदाहरणं माहिती आहेत. शेतकरी खूप कष्ट करून शेती करतो, पण पाऊस कधी कसा पडेल, काय नुकसान, कोणता फायदा होईल याबाबत तो अगदीच अनभिज्ञ असतो. तरीही तो स्वतःचं काम थांबवत नाही. हे माझं कर्तव्य आहे, मेहनत करणं माझं काम आहे, फळ जे असेल ते भगवंत देतील. अजून या गीतेची त्यागाची उदाहरणं आपल्याला विचारात घेता येतील, कारण ही अशा पद्धतीने जगणारी मंडळी आपल्याला गीता जगायला शिकवतात. गीतेचा खरा अर्थ त्यांच्याकडे पाहून आपल्याला कळतो. आपल्याला माहिती आहे, तरी मी पुन्हा सांगतो. प्रत्येकाची आई गीता जगते. स्वतःसाठी कमी आणि तिच्या लेकरांसाठी ती जास्त जगते. वेळ प्रसंग कुठलाही असो, पण आपल्या मुलांनाच प्राधान्य देते. आता आपण शिक्षक वर्गाकडे पाहू. शिक्षक याचा अर्थ प्रत्येक टप्प्यावर भेटणारे गुरु, मार्गदर्शन करणारी मंडळी. कुणीतरी घडावं, सुसंस्कारित व्हावं म्हणून आपलं आयुष्य, आपला वेळ पणाला लावतात. ते खरे त्यागी. आपण शेतकऱ्याचं उदाहरण वर पाहिलंच आहे. त्याचबरोबरीने आपल्या देशाच्या सीमेवर अभेद्य भिंत होऊन उभी असलेली आपल्या नौजवानांची टीम, ही सगळी मंडळी गीता तर जगतात. कारण गीता जगली, गीता टिकली, त्याग कळला तरच हा समाज टिकतो आणि प्रत्येक व्यक्ती जगते. मित्रांनो, आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिली, तरी आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी उणीव वाटत असेल. मलाही त्याची जाणीव आहे. ज्या कृष्णाने ज्या परिस्थितीमध्ये, ज्या स्थळी हे गीता तत्त्व सांगितलं, त्या कृष्णाने हे कशाला सांगितलं, काय असेल त्याची मनोभूमिका, किंवा हे सांगण्यापूर्वी त्याची मानसिकता कशी असेल याचा विचार आपल्याला आला आहे का कधी? कारण आपण सगळेच जाणतो, म्हणजे कळत नकळत जगताना आपण काही ना काही त्याग करतच असतो. आणि त्याग हेच जीवन आहे किंवा अंतिम सत्य देखील. मग या सत्याची जाणीव प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराला होती, पण मी त्याग केला किंवा मी त्याग करतो असं तो कधीच म्हणला नाही. तो त्यागी होऊन जगला. हे त्याचे आदर्श आपल्याला कळले तर गीता आणि गीतेतला त्याग आपल्याला कळेल. आपण केवळ पुराण कथा वाचतो, त्या विराट स्वरूपाच्या मनात आलं आणि पृथ्वीवरचं अधर्मांचं, दुर्जनांचं शासन दूर करण्यासाठी आपल्या मूळ स्वरूपाचा त्याग करून त्यांनी मानवी रूपामध्ये जन्म घेतला. त्याचं जन्माला येणं आणि जन्माला येताच आपल्या मातेला सोडणं, ती त्यागाची पायाभरणी होती आणि त्यागाची सुरुवात तेथूनच झाली. आपण श्रीकृष्णाला संपूर्ण पूर्णपुरुष परब्रह्म परमात्मा असं म्हणतो, कारण त्यानं स्वतःच्या कोणत्याही स्थितीत, वयात कसलीही अपेक्षा ठेवली नाही. तो यशोदेचा नंदबाळ झाला,
गोपाळांचा गोपाळ झाला, राधेचा जीव की प्राण झाला, तर कधी जरासंधाबरोबर युद्ध करून रणछोड दास ही पदवी त्यानं मिळवली. कधी प्रेमाचा कैवारी, कधी कंसाचा मारेकरी, कधी रणांगणावर सारथी आणि कधी द्रौपदीचा रक्षणकर्ता झाला. कारण त्याने कोणताच मोह ठेवला नाही आणि कोणतीच आसक्ती दाखवली नाही. स्वतःला कधी राज्यपद राजा म्हणून मिरवला नाही आणि कधी अहंकारानेही वागला नाही. एवढं महाभयंकर युद्ध घडवलं, पण स्वतः मात्र शस्त्रास्त्रांचा त्याग केला. विनाशस्त्र ही युद्ध जिंकता येतं ही नीती त्यानंच दाखवली. सर्वशक्तिमान असून त्यानं संयमाची शिकवण दिली. राधेच्या प्रेमाला सुद्धा एक आध्यात्मिक उंची दिली. हृदय होती राधा. हृदय असून तिच्याबरोबर संसार केला नाही, कारण प्रेमाच्या पोटी फक्त त्याग असतो, त्याग. आपल्या सख्या अर्जुनासाठी त्याचा सारथी होऊन त्याचा रथ चालवला. आपण कोण आहोत याचा अभिमान केला नाही. सारं महाभारत हे केवळ श्रीकृष्णाच्या त्यागावरच अवलंबून आहे. कारण त्याने त्यातून त्याग शिकवला इतका की आता पुढे जाऊन आपल्या कुळातले लोक माजतील आणि त्यांना शासन करणारा, नियंत्रण करणारा कोणी नसेल, तेव्हा त्यांचा बिमोड करावा लागेल. म्हणून शांतपणे तुझ्या कुळाचा नाश होईल हा गांधारीचा शापसुद्धा त्याने स्वीकारला. हा खरा जीवनाचा त्याग होता. विश्वकर्म्यापासून अतिशय सुंदर विलोभनीय बनवलेली द्वारका, जेथे तो द्वारकाधीश म्हणून मिरवला, ती द्वारका त्याने समुद्रात बुडवली आणि ती बुडताना त्यानं शांतपणे त्याचाही स्वीकार केला. एवढंच काय, अगदी साध्या बाणानं पायाला झालेल्या आघातानं सहन करत त्याने हा भूलोक सहज त्यागला. म्हणून म्हणतो मित्रांनो, गीता त्यालाच समजू शकते जो कृष्णाचा त्याग पाहिल. गीता त्यालाच गोड वाटेल जेथे भगवंताचा त्याग उमजेल. गीता तेव्हाच परिपूर्ण होईल जेव्हा जीवनाचा अर्थ त्याग आहे हे सूत्र त्यातून कळेल. मित्रांनो, गीता हा शब्द खूप व्यापक आहे. गीता आणि त्याग याचा समन्वय विचारांनी साधण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. म्हणून तर दत्तस्वामी म्हणतात, नुसते 700 श्लोक वाचले नाही तरी चालतील, एकच गीता शब्द उच्चारा, त्याचा अर्थ समजून जर घेतला तर तुमचं आयुष्य बदलेल. गीतेच्या त्यागाच्या मार्गावरून निर्भयपणे जाण्यासाठी आपल्याला मात्र आपल्या परमसद्गुरूचे चरण धरावे लागतील. तेव्हा गीतार्थाच्या गूढार्थाची खोली आणि गोडी ते आपल्याला लावतील. जीवनाचं रहस्य कशात आहे हे आपल्याला पटेल. म्हणून ते कळावं आणि पटावं याच्यासाठी पुन्हा त्या परब्रह्माचंच नाम आपल्या मुखात असायला हवं. तेव्हाच तो कृष्ण तुमच्या जवळ येईल, तुमच्या अंतर्यामी विसावेल. म्हणूया आपण मग, जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.